साई देवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक भाऊ वाजे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा. कोपरगाव. यावेळी साई देवा प्रतिष्ठानचे सर्व युवक प्रचंड संख्येने उपस्थित होते. नगरपालिकेप्रमाणेच यापुढील निवडणुकीत विवेक भैया कोल्हे यांना साथ देणार व त्यांना आमदार करून असा दृढ निश्चय यावेळी दीपक भाऊ वाजे यांनी केला आहे. यावेळी कोपरगाव नगरपालिकेचे नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्ष, परागजी संधान, नगरसेवक, नगरसेविका व अल्पमतांनी पराभूत झालेले सर्व उमेदवार यांचा सत्कार दीपक वाजे यांनी केला. यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी दीपक वाजे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. शहरातील सर्व माजी नगराध्यक्ष, येवला नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पैलवान लोणारी, त्याचप्रमाणे शिर्डी येथील नवनिर्वाचित नगरसेवक नोंदकर, तसेच नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्ह्यातून आलेल्या सर्वांनी दीपक भाऊ वाजे यांना शुभेच्छा दिल्या. दीपक भाऊ वाजे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात सांगितले की यापुढील सर्व निवडणुकीमध्ये विवेक भैया कोल्हे यांना मोठ्या ताकदीने साथ देऊ. सतर्क 24 तास न्यूज वृत्तवाहिनी, रहीमका पठाण, कोपरगाव. धन्यवाद. आता त्यांचे रिटायर झाले, तरी पण मी म्हटलं की आपल्याला दीपक भाऊच्या वाढदिवसाला आपण 44व्या वाढदिवसाला मी होतो, मागच्या वेळेस आम्ही भाऊसाहेबांनी आम्ही होतो, आता 45व्या वाढदिवसामध्ये दीपक भाऊने त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. खरं पाहिलं तर 45 म्हणजे तसं वय फार, म्हणजे तसं एकदम आपण ज्याला म्हणतो मॅच्युरिटी ज्याला आपण म्हणतो, की भाऊसाहेबांनी सांगितले की ह्या सगळ्या वर्षामध्ये सगळ्या फोर मारल्या, बाउंड्री मारून आणि 4 नंबर मधून आकाशला निवडून आणलं, म्हणजे 4 वार्डाच्या मधून आकाशला निवडून त्या ठिकाणी आणलेलं आहे. म्हणजे हा फोर लकीच ठरला त्यांना. त्या सगळ्या फोर या ठिकाणी या वर्षामध्ये त्या ठिकाणी झाल्या. आणि आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने दीपक भाऊला आशीर्वाद त्या ठिकाणी द्यायला आलेले. खरं पाहिलं तर बबन अण्णांच्या नंतर एक चांगलं काम दीपक भाऊ त्या ठिकाणी करतात. बबन अण्णांनी सुद्धा आपल्या शहराची सेवा त्या ठिकाणी केली आणि दीपक भाऊ सुद्धा, खरं पाहिलं तर आपल्याला एक कल्पना असते की कोणत्याही गोष्टीचं आपण ज्यावेळेस 2 पावलं मागे येतो तर निश्चितच आपल्याला आयुष्यामध्ये त्या गोष्टीचा फायदा त्या ठिकाणी होत असतो. आपण पाहिलं की कधी पण आज जी आपली संस्कृती आहे की सगळ्यांना बरोबर, आणि आपण पाहतोय की आमदार ताई असतील, सगळ्यांच्या कोली कुटुंबियांच्या तर्फे तर दीपक भाऊला मी शुभेच्छा त्या ठिकाणी देतोच. पण आपली संस्कृती आहे की 18 पगड जातींना बरोबर घेऊन जायची आपली जी संस्कृती आहे, त्याचं प्रतीक आज आपल्याला इथं पाहायला मिळतं. सगळ्या 18 पगड जातीची माणसं या ठिकाणी आज आपल्याला दीपक भाऊला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित झालेली आहेत. मी इथं सगळे आलेले, निवडून आलेले असतील किंवा बाकीचे आमचे जे काही थोड्या मताने पडलेले असतील, सगळे नगरसेवक असतील, त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. ज्या सगळ्या लोकांनी जे कोपरगाव शहरातली जी मायबाप आहे त्यांचे सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी आमच्या सगळ्या नगरसेवकांना भरभरून मतं त्या ठिकाणी दिली. काही ठिकाणी जरी अपयश आलं तरी तुमच्या सेवेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, आम्ही सगळेचे सगळे कटिबद्ध आहोत, एवढं वचन मी आपल्याला ठिकाणी देतो. आणि असाच आशीर्वाद आमच्या सगळ्या पडलेल्या सगळ्या नगरसेवकांवरती आपण राहू द्यावा अशी साईबाबा चरणी, आणि दीपक भाऊवरती सुद्धा तसाच आशीर्वाद आणि आकाशवरती सुद्धा तसेच आशीर्वाद आपल्याकडून द्यावे अशी साईबाबा चरणी